आज कृषीरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची 125वी जयंती आणि अमरावतीला हे स्मृती भवनाला भेट दिली असता भाऊसाहेबांचे समाजसुधारक असलेले स्नेहसंबंध गाडगे बाबा असोत, तुकडोजी महाराज असोत, तर आर्य समाजाचे लढाऊ नेतृत्व म्हणजे श्रद्धानंद यांनी मस्जिदमध्ये सुद्धा भाषण दिले होते त्यावेळी. मोनाचे बालकडू त्यांना त्यांच्या वडिलांपासूनच भेटले होते आणि पंजाबरावांचे लहानपणचे जे सोबती होते ते शिवराम गुंजारी, नारायण कोष्टी, इंदरसा तेली, शेख झेंगू, गोबाई दावल्यामार असे विविध जाती धर्मातील होते व ते सोबतच जेवत पण असत. संविधान कक्ष, क्या बात है. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं संविधानामध्ये जे अनमोल स्थान आहे आणि केवळ पंजाबराव देशमुखांमुळेच बाबासाहेबसुद्धा तिथे वर्णी लागली आणि त्यांना एक पाठबळ भेटलं की त्यांच्या मनाप्रमाणे का होईना ते करू शकले, अन्यथा अशक्यप्राय अशी ही गोष्ट होती. डॉक्टर एम एन रॉय यांनी संविधान सभेची सर्वप्रथम कल्पना मांडली होती. संविधान समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली. मध्य प्रांत व वराड प्रांतामधून तेव्हा ते CPI अँड बेरार होते. तिथून 1946मध्ये काँग्रेसने घटना समितीवर बिनविरोध अशी निवड पंजाबरावांची झाली. मनुस्मृतीच्या पहिले खाजगी मालमत्ता वागडायला शूद्र आणि अवर्णांना अधिकार नव्हता. तो अधिकार संविधानाने दिला. आंतरजातीय विवाह हे जातीयांतासाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन. प्रथम कृषी मंत्री स्वतंत्र भारताचे भाऊसाहेबांचे जातीभेद निर्मूलनाबाबत संसदेतील जे मुद्दे होते त्याच्यामध्ये जात व्यवस्थेने भारताचे मोठे नुकसान केलेले आहे. जात व्यवस्था संपुष्टात आल्याशिवाय समानता निर्माण होणार नाही आणि हिंदू धर्मासाठी जात हा घटक विषासारखा आहे आणि जात निर्मूलनासाठी त्यांनी स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे आणि शासकीय कागदपत्रातून जात हा फॅक्टर गहाळ करण्यात यावा यासाठी सुद्धा ते प्रयत्न केले. क्रांतिवादी ज्योतिराव फुलेंचे पहिले चरित्रकार पंढरीनाथ पाटलांची फोटोसुद्धा. राजर्षी शाहू महाराजांनी 1917ला खामगाव येथे अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते आणि त्यातूनच बेरार एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती व शाहूराजांनी शिक्षणासाठी अनेक देणग्या जाहीर केल्या. पुढे भाऊसाहेब मध्य प्रांताचे कृषी मंत्री झाले व शाहूराजांनी जाहीर केलेली पूर्वीची भरीव देणगी प्रयत्नपूर्वक त्यांनी प्राप्त करून शिवाजी शिक्षण संस्थेचे जाळे त्यांनी वाढविले.
संत बाबाप्रमाणेच भाऊसाहेबांनी कधी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष राहिले नाही, तर केवळ त्यांनी संस्था उभारण्यात भरीव अशी कामगिरी केली. भाऊसाहेबांना त्यांच्या 125व्या जयंतीदिनी 125 वर्षानंतर आज संपूर्ण अमरावती हे गजबजलेले आहे आणि 70 एकरमध्ये कृषी प्रदर्शनी व विविध वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन येणाऱ्या 30 तारखेपर्यंत करण्यात आलेले आहे.